नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो शेंगदाणे, 250 ग्राम किसलेला गूळ, वेलची पावडर. आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊया. कढई टाकली, आपण आता शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे सतत हलवत राहिले की ते सर्व बाजूने एकसारखी भाजली जातात आणि त्याचे टरफले पटकन निघतात. ते करपतही नाही. शेंगदाण्याचा आता चटचट आवाज येतोय. आपण असे 2 मिनिटं त्यांना परतून घेऊया. शेंगदाणे भाजलेत, आपण आता त्यांना काढून घेऊया. आपण स्मॅशरने शेंगदाण्याची टरफल काढूया. झाऱ्याच्या साहाय्याने आपण शेंगदाण्याची टरफल काढूया. हे शेंगदाणे मी छान बदामी कलरवर भाजून घेतलेले आहे. आपण त्यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपण आता हे शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला हव्या त्या टेक्स्चरमध्ये बनलेला आहे, कारण याचे लाडू खूप मऊसूत बनतात. हा शेंगदाण्याचा कूट मिल्क पावडर सारखा बनलेला आहे. आपण आता त्याला एका ताटामध्ये काढूया. मिक्सरमध्ये गूळ फिरवून घेऊया. मिक्सरमध्ये गूळ फिरवून घेतला. आपण आता हा गूळ शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकूया. शेंगदाण्याचं कूट आणि गूळ आपण मिक्सरला फिरवून घेऊया. वेलची पूड टाकूया. आणि मिक्सरला फिरवून घेऊया. हा शेंगदाण्याचा कूट खव्यासारखा दिसतो. ह्या लाडूंना मी पेढ्याचा आकार दिलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळे लाडू बनवूया. आपण आता या पेढ्यांना गार्निश करूया. आपण आता याचे लाडू वळूया. अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊयात. आपण याला गार्निश करूया. उपवास कोणताही असो, हा लाडू बनवा, पण मधल्या भुकेला खाण्यासाठी उत्तम असं ऑप्शन आहे. गूळ आणि शेंगदाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, हृदयासाठी फायदेशीर ठरते, स्नायूची वाढ होते, रक्त वाढते, दात आणि हाडांसाठी उपयुक्त ठरते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्वचेसाठी फायदेशीर ठरते. तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू बनवाल तर तोंडात टाकताच विरघळतील. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.